सन्मानित दीपक मडवी 50,000, सुनील मडवी 10,000, मेघनाथ मडवी 5,000, रोशन डाके 5,000, निवृत्ती पाटील 2,000, संतोष कोहली 1,000, प्रल्हाद मडवी 1111, अंगद ठाकूर 2,000, राजेश ठाकूर 2,000, विकास पाटील 1,000, अंकुश पाटील 2,000, प्रकाश टकले 1,000, संजय पाटील मानगर 5,000, धनंजय मडवी 1,000, अविनाश पाटील 500 रुपये, शनिकुमार म्हात्रे उल्वे 2,000, समीर पाटील चिरले 20,000. आणि हा दमदार स्ट्रोक विशाल घरत चिरले 5,000, निखिल मडवी 2,000 आणि अनंत मडवी 5,000, प्रभाकर पाटील 3,000, शरद घरत 3,000, कृष्णा घरत 2,000, मयूर घरत 5,000, रणजित पाटील 3,000, आकाश घरत 2500 आणि वनराज पाटील 1,000, जयवंत पाटील विंदने 3,000 रुपये, शिवदास तांडेल 2,000, रामदास ठाकूर 500, संतोष नांदे 500, प्रभाकर मडवी 1,000, विशाल पाटील 1,000, नागदास पाटील 500 आणि विजय मडवी 2,000. आणि चुना दिला नको ना, नाही तर चुना दिल्यावर 500 रुपयाचा पाहिजे का नको? अरे मग स्पर्धेला चुना नसलं तर कसं काय होणार? षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर अरेन चेले संघाचा पहिला गोलंदाज नंदन ठाकूर. प्रसाद पाटील 3,000, आयराचे पिशवी कोणते कमरेला आहे? पहिल्या चेंडूवर दमदार स्ट्रोक आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर बिनबादात 8 for none, 2 चेंडू मध्ये 8 धावा. अतिशय जबरदस्त सुरुवात. नंदन ठाकूर राईट महोदय विकेट तयार आणि हा यस बिग हिट. आपल्यातून बॅटिंग चेतन घरत मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. दोन मार, मग रात्री काय करणार? आताच मारा तर काय करणार दादा? बॉलिंग मार्ग तयार. राईट महोदय विकेट. अरे किती मारल्या? 30 मारल्या मगाशी. त्याला मग निग्रो लागेल. अरे अशा प्रकारे येस चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघूया डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 12 वर. अरे हा ये चेंडू हवेमध्ये. ओ यस. तर षटक क्रमांक पहिलं संपूचा. पहिल्या षटकात धावा आल्या 13 वर. बेनबाद 13शी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. 13 for none. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. शेवटची लढत, शेवटची धुमत चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी, हमरी तुमरी, रशिकेत, कलगीतुरा, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंद, रणबेरी, अटी तटीचा सामना. दोरी संघ तुल्यबल. अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये
हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच दोन्ही ताकदवर संघ एकाच कॅलिबरचे शेवटचे सामना शेवटची भैरवी शेवटची मांदी आली शेवटचा कलगीतुरा या ठिकाणी आर्यन चिरले त्यांना दोन हात कधी बघूया बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी विरोधी संघ या ठिकाणी मोरिया 11 सावरकर दोन्ही उरण तालुक्यामध्ये नामवंत संघ पहिल्या षटकात धावसंख्या 13 आणि गोलंदाज साईनाथ ठाकूर संघाच्या वजने दुसरं षटक प्रगती पदावर हो येस जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि हा येस अतिशय चांगले फिल्डिंग अतिशय चांगला चेंडू घ्या अप्रतिम डिलिव्हरी होती बघा जबरदस्त चेंडू तितक्या सफाईने एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर 14 वर सुमित खरत आणि चेतन खरत मोरिया 11 संघाचा पहिलाच जोडा मैदानामध्ये ताईना आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा एक धाव मिळेल अवांतर धाव संख्येत बरं संघाचा टोटल धाव संख्या 15 वर टोटल स्कोर 15 आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू असेल तर मिळतील एका ठिकाणी 2 धावा संघाचा टोटल संख्या 17 व 17 आणि हा पुन्हा येस ऑनसाईडला जबरदस्त पकडा बघूया पुन्हा एकदा येस लॉंग स्टॉपला चेंडू जाईल फक्त एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 18 वर आता मात्र ब्रेक दाबल्या बघूया पहिल्या षटकात जरी 13 ला दुसरं षटक मध्ये अफलातून जबरदस्त कमबॅक करताना आर्यन चिरले नाणेफेक जिंकले सावरकर संघानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय हो यस दमदार स्ट्रोक अतिशय चांगला फटका आणि हा अतिशय चांगला कव्हर आहे क्लास फटका तंत्रशुद्ध फटका ग्लोरियस स्ट्रोक 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 22-22 22 पहिल्या षटकात 13 दुसरं षटक 9 धावांचं म्हणजे अजून 2 बॉल बाकी आहेत बघा या ठिकाणी चेतन इज बॅटिंग ऑन 18 मागच्या सामन्याचा हिरो ज्यांनी धावा केल्या 30 हो येस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त चेंडू हो येस आणि हा चेंडू म्हटते षटक क्रमांक दुसरं संपुष्टात पहिल्या षटकात 13 धावांनी दुसऱ्या षटकात टोटल 22 म्हणजे 9 धावा राहिलं अंतिम आखेचं शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक दे माय धरणी ठाय 12 मध्ये 22 म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचं इक्वेशन समीकरण टार्गेट शेवटचा गोलंदाज बघूया या ठिकाणी मोरिया 11 सावरकर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आर्यन चिरले त्यांचे हे घरचं मैदान आहे प्रशांत घरत शेवटचं षटक
चला सामना चालू करा प्लीज. 6 वाजून 10 मिनिटं होत आहेत. दोन्ही संघाला विनंती असेल प्लीज. आणि फक्त एक धाव मिळते. एक्स्ट्रा कुछ भी नाही. अप्रतिम फटका, अप्रतिम स्क्वेअर कट. चिरदल डिपेश कव पॉइंटला एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 23. उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. आणि शेवटचं षटक एकाने प्रशांत घरत, शेवटचा गोलंदाज. हो, काही गरज नव्हती रिव्हर्स अटॅक करायची. आणि हा फलंदाज यस रनिंग बिटवीन द चांगले आहे. तुफानी रनिंग बिटवीन जबरदस्त ताळमेल. एक धावेचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर 24-4. पण तर बाय आहे का? आणि हा लॉफ्ट केला. यस मिडवे केला. चेंडू हवेमध्ये असेल. आणि हा संघाला बसेल पहिला हदरा. धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. वन डाऊन द फलंदाज. तर जगदीश दत्तात्रय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा अर्थसहाय्य धन्यवाद आहे. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ये देखो. यस फलंदाज बाद. नाव काय रे बाबा नवीन? चेतन. चेतन बी म्हणजे ज्युनियर चेतन. फक्त 3 धावा 5 चेंडू मध्ये. काय गोलंदाजी बघूया. आणि 2 विकेट. आणि हा अतिशय चांगला फटका बघूया. तर मिळतील 2 धावा. टोटल स्कोर 27. आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. स्कोर मात्र दाबला बघूया. पहिल्या षटक जर 15चा सोडला तर मात्र अतिशय अफलातून गोलंदाजी केली.
आणि जो ब्रेक लावला, विराम लावला यांच्या गोलंदाज फलंदाजीला. कृपया सुनील मडवी, सुनील शेठ मडवी यांना विनंती असेल या पण स्टेजवर. सुनील मडवी, नंतर दुसरे कोण, निखिल मडवी, सचिन मडवी. सचिन मडवी लांब लांब का मला समजत नाही. तर जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरी. 18 चेंडू 28 धावांची गरज. असं इक्वेशन असेल, बघूया. 9 त्रिक 27 म्हणजे 8.33, 9.33. अरे लवकर पाठवा जोडीने, तुम्हाला त्रास होईल. नंदन ठाकूर आणि निर्दोष खरत. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सावरकरवाले मोरिया 11 आहे, तुम्ही जा बाबा. पहिले गेली का जोडी निर्दोष घरत आणि नंदन ठाकूर. असा हा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचा सामना या ठिकाणी या स्पर्धेमधील अंतिम लढत या दोन संघातील. माटे अंपायर डान्स. हो माट्या, काय माटे हो, ये देखो सागर घरत क्या बोल रहा है. आणि गोलंदाज सुमित खरत. चला गेमला टाइमपास नको, सराव नको, नो प्रॅक्टिस. येस, आणि हा पहिला फलंदाज बाद.
Oh, caught behind. चौदा चेंडू आणि 24 धावांची गरज. मोरिया 11 सावरकरनं मात्र बरोबर केला. बघूया पहिल्यांदा फलंदाजी घेतली त्यांना माहिती नंतर डाव द्यायला त्रास होईल. हो येस अप्रतिम आणि हा से चौका. शिट्टी वाजली गाडी आठ धावांनी 12 मध्ये 20 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 14 धावांचं इक्वेशन. 12 मध्ये 20. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, मॅन ऑफ द मॅच. आणि दुसरं षटक घेऊन बघूया. मोरिया 11 सावरकर संघाचा नवीन मीडियम पेसर विकी घरत. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. सावरकर 12 मध्ये 20. 12 बॉल्स टू गो. नीडेड 20 रन्स. यस 2 धावाचे पेनल्टी राहील प्लीज सावरकर वाले. 12-20. यस चिरले वाले बर्गर पिझ्झा काय खाता पाया मुंडी खा मग कसे शॉट वर शॉट शॉट वर शॉट ते पण गुडघे टेकून. शॉट वर शॉट म्हणजे चटकरे चौकार या असं रे काय म्हणा बायले मारून. धावा किती आहेत अजून. हो येस बॅटची अवस्था इनसाइड बघूया. तर एक धाव मिळेल संघाची धाव संख्या. साले कुठून कुठून मारता सर्कलच्या बाहेर बॉल नाही. धाव संख्या 9 वर 9. दहा चेंडू आणि 19. 1.90. Yes, outside the half stump.
नाही संध्याकाळचा टाइम आहे त्याच्यामुळं थोडीशी हवामानाचा फरक पडला. तर चिरलेगावचे चैतन्य पाटील यांना विनंती अशी कृपया स्टेजवर या. श्री समर्थ मेडिकल ओनर चैतन्य पाटील यांना विनंती अशी कृपया स्थानापन्न नाव बघूया. आणि फक्त एक धाव मिळेल बघूया संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी धाव संख्या 10 वर. धाव संख्या 8 वर. Oh yes, outside the half stump, white side म्हटले असावं. yes. धाव संख्या 11. अजूनही 17 धाव पाहिजे. 8 चेंडूवर 17 धावांची गरज. Oh yes, outside edge of stump. सात चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि हा फलंदाज बाद होईल. यस